पुन्हा आजचा व्हिडिओ कशासाठी माहितीये का? या तुळजाभवानी मंदिरासमोर हे गाडी बघू शकतात. काय असेल ते असेल, फक्त VIP लोकांना प्रवेश. तुळजाभवानी मंदिरात सुद्धा VIP लोकांना प्रवेश. VIP गाड्या गेल्या 3 वर्षापासून प्रशासनाला अर्ज देत आहे की या तुळजाभवानीच्या मंदिरासमोर ही VIP गाडी तुळजाभवानीला दाखवायला आणली का. मग ही गाडी तुमची कुणाची असू द्या, काय असू द्या, त्याबद्दल विषय नाही. मग या ठिकाणी तुळजाभवानीच्या मंदिरातील येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य भक्त पायी येत असतो, प्रवासात येत असतो, पायदल येत असतो, एसटीने येत असतो, सर्वसामान्य गाडीवर येत असतो. मग या ठिकाणच्या VIP कोण आलेत? आता आमदार राणा रणजितसिंह पाटील आलेत. मला वाटतं पुन्हा अजून एक बावनकुळे आले, बावनकुळे साहेब. मग बावनकुळे साहेब देवीला आलेत का देवीला ही गाडी दाखवायला आलेत? हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न. कारण सर्वसामान्य माणसाच्या फुटपाथ धारकावर तर तुम्ही अन्याय अत्याचार चालू आहे, व्यापाऱ्यावर चालू आहे, सगळ्यावर चालू आहे. तुळजाभवानीच्या भक्ताला कुठलीही सुविधा भेटत नाही. 1868 कोटी रुपये कुठे गेलेत हा माझा पुन्हा प्रश्न. प्राधिकरणाचं काम कधी चालू करणार? जसं धाराशिव जिल्हा अनेक वर्षापासून तशाला तसा आहे. मग हा धाराशिव जिल्हा ज्याप्रमाणे आहे तसा तुळजापूरच्या या भागाचं बघा. निघाले साहेब, आले. तुम्हाला लाईव्ह तर दाखवलेला आहे, प्रतिक्रिया द्या. आणि या व्हिडिओच्या मार्फत सुद्धा मंदिराच्या आजूबाजूच्या भागात फक्त VIP गाड्या आणि VIP लोकांचाच, सर्वसामान्य जनतेला, भक्तांना आणि त्या ट्रस्टींचा काय माहिती का त्रास आहे. काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच नाही. ऐका ना, लय निवेदन दिले, लय अर्ज दिले, लय निवेदन दिले. असला ऐका साहेब, तुम्ही मला त्रास द्यायचा ना. मी काय करतो, मी माझ्या मीडिया पॉईंट ऐका मी माझ्या पद्धतीने अर्ज हे करायलोय आणि सगळ्यांना अधिकार अर्ज दिलेले आहेत. त्याच्यानुसार पोलीस प्रशासन, जिल्हाधिकारी, तहसीलदार कुणीही काही कारवाई करत नाही. आमदार साहेब, लक्ष द्या जरा. लय अन्याय अत्याचार व्हायला साहेब. अपेक्षा आहे तुमचं कोण? हो साहेब, नाही पिटू भैया, लय अन्याय अत्याचार व्हायला साहेब. हो साहेब, लक्ष द्या जरा. बघा VIP गाड्या सगळेजण बघू शकतात. फक्त VIP गाड्यांचा प्रवेश. कारण या ठिकाणी आमदार आलेले आहेत. सर्वसामान्य भक्तांना